अनाउन्समेंट केलं जाईल, म्हणजेच इनिंग ब्रेक मध्ये तुम्ही निश्चितच तुमचा कर्णधार हा टॉस बॉक्स मध्ये उपस्थित झाला पाहिजे, नाहीतर मग पॅनलाइज केलं जाईल. कारण वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनची जी नियमावली आहे ती खूप स्ट्रॉंग आहे. हाय कोर्टामध्ये देखील अशा प्रकारचे नियम नाही आहेत. असे नियम हे वसई तालुका आदिवासी असोसिएशनने बनवलेत आणि खऱ्या अर्थानं एक म्हणावंसं वाटतं की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या ज्या टीम आहेत त्या सर्व जे नियम बनवले त्याला मात्र अगदी फॉलो करतायत. आणि त्याच कारणास्तव आपण पाहिला तर मग वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचं नाव अगदी उंचावलं गेलंय. चला मॅचला होते सुरुवात. दोन्ही टीमला देऊया आपण शुभेच्छा. बॉलिंग ट्रॅक वरती परशुराम गिरधोळे तर मनीष पागी आणि प्रवीण गोंड ही सलामीची जोडी. पहिला बॉल तेज तरार होता परंतु डाव्या स्टेच्या बाहेर बॉल. वाईटच्या सुरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. पण 2 मिनिटं थांबायचं आहे. थोडस प्रदूषण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, धुवा आहे, त्याला जाऊ देऊ. जाणार नाही का? यस, फलंदाज गोलंदाज काही त्रास होतोय का? ओके चला. चला गेम ऑन करायचा आहे. पहिला बॉल आपण या ठिकाणी पाहिला तर मग अवांतरच्या सुरूमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये पाहायला मिळेल. वाईट बॉल हाताला गेलाय. जय भवानी वंगणपडा आणि कृपा बॉयज उभं आले. हा सामना आपण पाहतोय. हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न. हो हो, सुंदर शॉट सिलेक्शन आणि काय जबरदस्त हा षटकार पाहायला मिळतोय. मनीष पागेच्या बॅट मधनं षटकार 6. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. हो हो, झेल झाली आहे ड्रॉप. भरपूर फ्लाइट होती या ठिकाणी हेड स्ट्रोकला. लॉंगॉनच्या दिशेने आपण हा स्ट्रोक पाहिला होता. मनीषच्या बॅट मधनं 2 धाव मात्र मिळतील. झेल झाली आहे ड्रॉप. कदाचित मग झेल पकडला असता तर एक मोठा धक्का बसू शकला असता. परशुराम किरदोले याच मैदानावरती बेस्ट बॉलरचा किताब त्याने पटकावलाय. ओहो, यावेळेस आपण पाहिलं तर मग विलीनकरण झाली. थोडीशी मिस्टेक, चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता येईल चौकार. आपली मुंबई राजधानी, नाती आपली मुंबई राजधानी. इकून गेलो इकून आलो ना, ते ताज भोसला गेलो. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या एकंदर 13. चांगला स्ट्रोक आहे. समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये आपण फटका पाहतोय. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर मग परशुराम गिरधोले एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि धाव फलक पुसले गेले. 14च्या घरामध्ये चेंडू फेकून झाले 4. मैदानावरती बेस्ट बॉलरचा किताब मात्र पटकावला होता परशुराम गिरधोले या गोलंदाजाने मागच्या हंगामामध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न.
दुसऱ्या अंपायरची मागणी या ठिकाणी घेतली गेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला थोडासा अडथळा निर्माण झालाय. कॅमेरामॅनने देखील ते कॅप्चर घेतलं नाही. आउटफील्ड अंपायर जो डिसिजन असेल तो मात्र आपण या ठिकाणी डिक्लेअर करायचा. यस, कारण त्या ठिकाणी एक झाड आहे त्याच्यावरती बाउंड्रीची मार्किंग केलेली आहे आणि ते झाडाला जरी चेंडू जर स्पर्श झाला तरी सुद्धा आपण षटकार किंवा मग चौकार हे घोषित करणार आहोत. वन बाउन्सने जर त्याला टच झाला त्या झाडाला तर मग चौकार असणार आहे. जर वरून गेला आणि त्या झाडाच्या एखाद्या फांदीला जर चेंडू लागतो तर मग 6 धावा या दिल्या जातील. शेवटचा बॉल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 18 धावा. हवेचा साथ देखील आहे. थोडस प्रदूषण देखील मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. अजून एक हॅपटॅकर बॉल. उडवलाय चेंडू, जाईल सीमारेषा पार. यावेळेस प्रवीणच्या बॅट मध्ये येतोय हा दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6. थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 24. जसं कीर्तन किरकिरे भाऊंचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. इन ऍक्शन मध्ये आजच्या दिवसामध्ये सह्याद्री स्पोर्ट बापाणे संघ देखील पाहायला मिळेल. गंगारामजी खरपडे निश्चितच पाठीराखे आहेत. काही काळ आपण पाहिला तर ते देखील सह्याद्री स्पोर्ट वाफाणे टीमचे हिस्सा होते, परंतु त्यांची आता मात्र निवृत्ती केली गेली 40+ मध्ये. जबरदस्त खेळाडू, त्यांना देखील कोण विसरेल. त्याच नंतर चिंचोटी गावचे त्यांचे मित्र गंगाधर लोखंडे. पुढील बॉल अकू टप्प्याची लेन होती, उडवलंय चेंडू जाईल सीमा पार. आणखी घेतो षटकार 6. पोरी चढला मला फेवर मी हाय क्रिकेट लवर मी तुझा यार ना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना. पोरी दूर नको जास मला देऊ नको त्रास मी तुझ्यावर मरना. पुरा सवय तुझी मोड ना क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. पुरा सवय तुझी मोड ना क्रिकेटचा सोड काम धंदा करेना. थँक्यू सो मच. चला बॉल पुरवायचा आहे, तो बॉल हरवलेला आहे. मैदानाच्या दिशेने बॉलची सुविधा करायची. हॅपटॅकर लेंथ होती आणि काय जबरदस्त परिपूर्ण पिक केली गेली. हुकचा स्ट्रोक पाहायला मिळाला मनीषच्या बॅट मधनं.
आणि षटकाराच्या साहाय्याने धाव फलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 30च्या घरामध्ये. 30 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. आज मैदानावरती आपण पाहिलं तर मग जय भवानी स्फोट वंगरपाडा टीमचा देखील कारनामा चांगला आहे. मागचा हंगाम खूप चांगलं राहिलं होतं. याच मैदानापासून त्यांनी मात्र सुरुवात केली होती पारितोषिक मिळवण्याकरता. ह्या चषकापासून मात्र त्यांनी सुरुवात केली होती, परंतु आज पहिला सामना खेळत असताना बॉलिंग थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि त्याचा बेनिफिट घेण्याचा प्रयत्न मात्र ठिकाणी केले आहेत कृपा बॉईज उमराळे या संघानं. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे यष्टीरक्षक पुढे येतोय आणि पकडतोय झेल आणि मनीष पागीचा खेळ मात्र यावेळेस संपुष्टात येईल. तुझी ना माझी जोडी आहे. थांब थांब ग पोरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. थांब थांब ग पोरी थांब थांब ग तुझ्याशीच आहे मला काम ग. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. धाव फलक आपण पाहिलं तर मग सुंदर आणि खूप देखणं पाहायला मिळते. 30 आणि 30च्या धावसंख्येवरती पहिला फलंदाज मात्र बाद झाला. मनीष त्याने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. इथून मात्र नंबर 3 या क्रमांकावरती रवी हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये मिलिंद च्या माध्यमातून. पुढील बॉल वेगवान बॉल आहे, वेगामध्ये बीट केलंय आणि हा डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती षटकाराला, त्याच्यानंतर विकेट आणि आता मात्र हा डॉट बॉल. कमबॅक केला या ठिकाणी आणि ते व्हायला देखील हवं होतं, कारण बदल ही कालाची गरज आहे आणि ती व्हायला हवी. मग आयुष्याच्या पटावर आपले जीवन जगत असताना, त्याच्यानंतर एखाद्या खेळामध्ये आपण खेळ करत असताना हे बदल खूप महत्वाचे आहेत. आणि इथून आपण पाहिलं तर मग धावा पळून पूर्ण केलेत 3. एक नेत्रदीपक स्ट्रोक होता, बॅकफुटला आले, त्याच्यानंतर हा सुंदर पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळले रवी आणि रवीच्या बॅटमध्ये ह्या 3 धावा स्कोर बोर्डवरती ऍड केल्या जातील. अजून सुद्धा प्रवीण आहे, त्यानं देखील चांगली सुरुवात केली आहे धावफलक बनवण्याकरता. षटकातील पुढील बॉल बॅटचे लिडिंग एज, सुंदर क्षेत्ररक्षण. सिंगलच्या मदतीनं धावफलक मात्र पुढे सरकेल पोहोचलं गेलंय 34 34 आकड्यावरती. इथून अजून आपण पाहिलं तर मग अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. जे 2 ऑफिशियल पंच, जबरदस्त पंचगिरी पाहायला मिळते. ब्लॉक हॉल मध्ये चेंडूच्या हाताने यावेळेस चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुढे आला, चेंडूला उचलतो, चेंडूची फेकी करतोय. तोपर्यंत निश्चितच हो काम तमाम झालंय की काय. पंचांचं बोट मात्र वर आलंय आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर कदाचित डायरेक्ट हिट झालाय आणि बेल सगळे आपण पाहिलं तर मग डाऊन झाल्या. त्याच कारणास्तव परतावं लागेल रवी या फलंदाजाला. गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. अरे गावागावान खुल्ला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण.
2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धाव फलकावरती 35 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 17.50च्या सरासरीने हे धाव फलक. अखो टप्प्याची लेन आणि काय जबरदस्त बॉलला रेट केलाय. अगदी चेंडूला पाहिलं तर मग सीमा रेषेच्या बाहेर पाठवले. 6 धावांकरता षटकार 6. ही वाढे डिमांड. ही तर क्रिकेटपटूंची शान. क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान क्रिकेट हाय तो जीव. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आमचे रिलेटिव्ह आहेत आणि भाऊजी देखील आहेत. पाहूया आता मला त्यांचा देखील खेळ कशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु सध्या प्रवीण आहे, चांगला खेळ करतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आपण पाहिला तर मग स्टंपच्या बाहेरून चेंडू हा ट्रॅव्हल झाला. त्याच कारणास्तव पंच सहमत नाहीयेत. अवंताच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. मॅच बॉल आलेला आहे. ओ ब्लॉकल मध्ये चेंडूच्या हाताने संसबल क्रिकेट पाहायला मिळालं. अच्छे गेंदों का सम्मान करो, बुरे गेंदों का अपमान करो, हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. अगदी ब्लॉकल मध्ये चेंडूच्या हाताळणी होती. परफेक्ट यॉर्करचा मारा केला होता यावेळेस आदेशनं आणि त्याला मात्र सन्मान दिला गेला. परंतु 2 धावा हे कंप्लीट केल्या गेल्या. धावफलक पोहोचले गेले 44 या आकड्यावरती. आयोजकांना विनंती करेन, काहीतरी जो अडथळा निर्माण होतोय ना, जो धूर काळा धूर आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने, काहीतरी इलाज त्याच्यावरती करावा लागेल. चांगला स्ट्रोक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळेल. जवळजवळ 3ऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत 3. अजून सुद्धा इथून आपण पाहिला तर मग 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये बाकी आहे. संतोष म्हशे ऑन स्ट्राइक. फुल टॉस बॉल 20 सेफ मध्ये हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. हो, झाली आहे मिस्टेक प्रल्हाद कडनं आणि चेंडू निघून गेला सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार 4. सॉफ्ट हँड हा स्ट्रोक या ठिकाणी खेळले होते आणि प्रोटेक्शन होतं, परंतु त्याच्याकडनं झाले मिस्टेक. हा नशिबाचा चौकार मात्र मिळाला जाईल संतोष या खेळाडूला आणि इथून धावफलक आपण पाहिलं तर मग पोचला जाईल 49 आकड्यावरती. बॅटची हलकीशी स्नेक परतावा लागेल संतोष म्हशेला देखील. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचे हलकीशी स्नेक लागले आणि निश्चितच झेलच्या स्वरूपामध्ये बाद झालेत. धक्का क्रमांक 3. रुपा बॉयज उमराले या टीमला. धन्यवाद आयोजक. आता मात्र चाललेत. नेमका हा धूर कुठून निघतोय? गंगाधरजी खरपडे यांना आम्ही विनंती करतोय, जो धूर तिकडनं येतोय त्याच्यावरती काहीतरी इलाज करा आपण. आमची टीम मात्र त्या दिशेने निघाली आहे. मनोहरजी नाईक देखील आहेत आणि इतर काही खेळाडू त्यांच्या सोबत आहेत.
ओहो, यावेळेस आपण पाहतोय प्ले अँड मिस हा डॉट बॉल विजय आले मैदानाच्या आतमध्ये, परंतु ते देखील डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले. झाली आहे षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आपण पाहतोय 49 धावा आणि अजूनही एक षटकाचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये जसं 3 चेंडूंचं हे षटक असणार आहे. पॅनल्टी देखील लागली गेली आहे. फक्त 3 चेंडू टाकावे लागतील. चला, हे 3 चेंडू संपण्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये रेडी राहायचं आहे. खास करून विजयदीप खोपरेपाडा टीमच्या संघनायकाला आम्ही विनंती करणार आहोत, पण रेडी राहा. तीन बॉलचं हे षटक. अखू टप्प्याची लेंथ ऑन साइडला उडवली आहे. हवेच्या लॉटांवरती स्वार होऊन सजनी चले ससुराल. षटकार 6. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. नथ नाकान मोत्याची साडी चमकीची घेईन तुला. धन्यवाद. इज षटकार. आणखी एक सुंदर फटका आहे ऑन साइडला. पुन्हा एकदा झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. निघून गेला चेंडू सीमा पार. चौकार 4. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. धन्यवाद. गोव्याला तर जरूर घेऊन जातील आमचे डीज मॅन, परंतु यावेळेस पाहतोय टप्प्याची लेन होती वेट अँड वॉच. त्याच्यानंतर पॉइंटच्या दिशेने शेड्यूल अगदी ढकललं. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने मिळतील 2 आणि या 2 टीमची टोटल पाहिली तर मग पोचली गेली आहे 61 या आकड्यावरती. मोठा धावफलक मात्र या ठिकाणी उभा केला आहे आणि या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे देखील पाहायला मिळेल. चला घेऊया आपण पुन्हा एकदा ढीजा ब्रेक. पुरवीन मी जे जे हवं ते देईन तुला. तुझे हाऊस पुरवीन मी जे जे हवं ते देईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. उद्या लगीन झाल्यावर परवा गोव्याला नेईन तुला. बाजायो वाजल्यावर देवीन 9व्या मजल्यावर. 1-2 दिवस नाही तर धन्यवाद. थँक्यू सो मच. स्वागतम सुस्वागतम. आपण या ठिकाणी पाहतोय आदरणीय सन्माननीय रामचंद्रजी लाखा साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्याचं देखील सहर्ष स्वागत. माणसाकडे पैसा असून चालत नाहीये, तो दान देखील करण्याची क्षमता आपल्याकडे असावी. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर या सुंदर ट्रॉफीज ज्या आहेत 5 अगदी लखनखणाऱ्या ह्या ट्रॉफी पाहूनच अगदी मन भावुक होतं की अशी ट्रॉफी आपल्या गावामध्ये देखील एक गेली पाहिजे. आणि त्या ट्रॉफीचे स्पॉन्सर देखील आहेत आदरणीय सन्माननीय रामचंद्रजी लाखात साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चला फील्ड सजवायची आहे. 61 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि 62 धावांचं लक्ष्य मात्र करावं लागेल. जवळजवळ 8 चेंडू मध्ये प्रवीण याने 30 बनवल्या. त्याच्यानंतर मनीषने देखील 19 बनवलेत. त्याच्यानंतर रवीच्या देखील 4 धावा पाहायला मिळतात. संतोष म्हशीच्या नावावरती 4. अशा प्रकारे हे धाव फलक पोहोचले गेले जवळजवळ 61 या आकड्यावरती आणि 62 धावांचं लक्ष असणार आहे. त्याच्यामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये काही धावा देखील आलेत आणि या 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजेच टीम
जय भवानी वंगणपाडा या संघाला. प्रल्हाद गिरदोळे आणि रोशन गिरदोळे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. 15.50च्या सरासरीने हे धावफलक प्रति षटका मागे पुढे न्यावं लागेल आणि ते पुढे न्यायचं काम यावेळेस हे दोन खेळाडू करतील का हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. चला पंच आपण देखील घाई करायची आहे. कालच्या दिवसामध्ये आपल्याला थोडासा मात्र बॅड लाईटचा सामना करावा लागला, परंतु आज तशी वेळ येणार नाही याच्याकडे देखील लक्ष असू द्या, कारण वेळेला खूप महत्व आहे. कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतोय फेरीवाला किंवा पेपरवाला याच्याकडनं तो पेपर जर सकाळच्या सत्रामध्ये विकला गेला नाही तर तो मग संध्याकाळच्या सत्रामध्ये त्याला अगदी रद्दीच्या भावामध्ये विकावा लागतो. म्हणजेच वेळेला खूप महत्व आहे. चला मॅच ला होती सुरुवात. पुन्हा एकदा दोन्ही टीमला आम्ही शुभेच्छा देतो. प्रवीण गुड बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल. अखू टप्प्याची लेन होती परंतु पिक करायचं होतं ऑन साइडला. चेंडू डिक्लेरेशन झोनच्या दिशेने निघून गेलाय 2 धावांकरिता. पहिल्याच बॉलवरती या 2 धावा डिक्लेरेशन झोनच्या स्वरूपामध्ये ऍड केल्या जातील. 15.50च्या सरासरीने हे धावफलक प्रति षटका मागे पूर्ण करायचं आहे. सुरुवात आपण पाहिले तर मग चांगली झाली आहे. पहिल्या बॉलवरती 2 सिंगल डबल की मग एखादा मोठा फटका हा मात्र मेंटेन करावा लागेल. प्रल्हाद अँड रोशन यांच्याकडे ती क्षमता आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर मग रोशन जबरदस्त कारनामा केला होता या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. प्ले अँड मिस. डॉट बॉल. डॉट बॉलने थोडंसं प्रेशर मात्र नक्कीच जयेश बॅटिंग करणाऱ्या टीमवरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. डॉट बॉल आल्यानंतर प्रेशर हलकस मात्र वाढत जाईल. ये यूपी बिहार का गांव नहीं है, आपके लिए बाहर से जाने के लिए रास्ता रखा है. अगली बार आए तो समझ जाओ क्या होगा. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी मोठी विकेट. डाऊन होईल. रनआउटच्या स्वरूपामध्ये परतावं लागेल निराश मनानं रोशनला. रोशन आपण पाहिला तर एक जबरदस्त खेळाडू होता, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये त्याला देखील परतावं लागलंय. थँक्यू सो मच. महत्वाची विकेट रोशनची मात्र या ठिकाणी मिळाली गेले रनआउटच्या स्वरूपामध्ये. धावफलक आपण पाहिलं तर स्थिर आहे. 3 आकड्यावरती चेंडू फेकून झालेत 3. पुढील बॉल. आणखी एक विकेट. प्रल्हाद देखील झालेत बाद. मॅटर सांगतो नाही तो मिटला दाशीला आयुष्य माधून उठून धमकी येईल कधी कुठून बाई आलो ते सूत्र आतून. धमकी येईल कधी
थँक्यू सो मच. पुढील बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचे प्रयत्न. एक सिंगल न धावफलक पोहोचले गेले 4 एकड्यावरती. इथून पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. फक्त आणि फक्त 4 धावा. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आलेली आहे. त्याच्यानंतर गॉड बिहेनच्या स्वरूपामध्ये विकेट आली झाली ना. एक चेंडू आहे का सर? सर एक चेंडू असेल, कारण पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 1 रन आणि रनआउटच्या सोबत विकेट, त्याच्यानंतर विकेट आणि हा फक्त एक सिंगल काढली. म्हणजे एक चेंडूचा खेळ बाकी असेल. डॉट चेंडू फक्त एकच आलाय. पहिल्या चेंडूवरती 2, त्याच्यानंतर डॉट, त्याच्यानंतर 1 रन्स आणि रन आउट, त्याच्यानंतर लगेच मागे कॅच आउट आणि आता मात्र एक सिंगल. 5 चेंडू फेकून झालेत. आदेश अँड भगवान हे 2 बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सलामीची जोडी होती ती मात्र डगआउटला परतली आहे. चांगले पार्टनरशिप बिल्डअप करावं लागेल या 2 खेळाडूंना. मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्षाचा जर पाठलाग करायचा असेल तर मग चांगले प्रयत्न करावे लागतील. मॅच जिंको किंवा हरो. यस पंच. चला मॅचला सुरुवात करायची. हा वाईड बॉल ओव्हरच्या स्वरूपामध्ये 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल. आणि इथे येतोय मात्र हा डॉट बॉल. आता मात्र झाली आहे षटकाची समाप्ती.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 5. अजूनही इथून 3 ओव्हरचा खेळ मात्र बाकी आहे. पाहूया कशा प्रकारे खेळ केला जाईल. इथून मागे चांगला एक संदेश जरूर दिला राकेश गोवारी या खेळाडूने की मॅच जिंको किंवा हारो, परंतु संघर्ष असा करा की दुसऱ्या वेळेस त्या संघाने त्या खेळाडूने आपलं नाव काढलं पाहिजे, आपली भीती ही त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. अशा प्रकारचा खेळ मात्र या ठिकाणी करावा लागेल. आणि तसा खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल का? चला मॅच सुरू करायचे. रोहित बुजड बॉलिंग ट्रॅक वरती आलेत. रोहित बुजडचा पहिला बॉल धीम्या गतीचा समोरच्या दिशेने खेळला गेलाय. लाइटेड शॉट आहे. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न तो देखील पूर्ण होतोय. पहिल्याच बॉल वरती 3 धावा इथून पूर्ण होत आहेत. धाव फलक पोहोचले गेले 8 या कड्यावरती. इथून रोशनचं थांबणं खूप गरजेचं होतं. प्रल्हादला देखील थांबणं खूप गरजेचं होतं, परंतु जे सलामीला फलंदाज आले त्यांना मात्र बाद केले गेले. हवाई हल्ला ऑन साइडला भगवानच्या बॅट मध्ये येतोय. हा षटकार 6. पिक्चर बाकी आहे, ट्रेलर धावलाय भाई न तुम्हाला विकायला लावलाय. धन्यवाद डीजे, थँक्यू सो मच. पहिल्या बॉल वरती 3, त्याच्यानंतर षटकार भगवान. असेच प्रयत्न करावे लागतील. पुढील बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिळतील 2 धाव फलक पोहोचले गेले. 16च्या घरामध्ये 16 धावा ऑन द स्कोर बोर्ड. रोहित एक उभरता सितारा आहे. कृपा बॉईज उभराले टीमचा आणि इथून चांगले बॉलिंग करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु लेन अँड लाईन मध्ये सुधारणा करावी लागेल. योग्य तो स्पॉट मात्र पकडावा लागेल बॉल डिलिव्हरीसाठी. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. संतोष मशे आहेत चेंडूच्या खाली, पकडतील झेल. धक्का क्रमांक 3 बसतोय जय भवानी वंगणपाडा टीमला. बाईची पोरं करतील हिसाब चुकता, भेटल्यावर तू कधी रे एकटा. माग जाशील कुठून लपून, जाशील कुठून लपून. धमकी येईल कधी कुठून, बाई आलो तर सूत्र आतून. धमकी येईल कधी कुठून, आलो तर सूत्र आतून. विकेट क्रमांक 3 देखील डाऊन झाले. रोहितला एक सफलता प्राप्त झाली या ठिकाणी. पुढील बॉल फुलटॉस बॉल, परंतु डाव्या स्टेच्या बाहेर निश्चितच पाहायला मिळाला.
व्हाईट बॉलचा इशारा. ओव्हन टचच्या स्वरूपात एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केली गेली. धावफलक पोहोचले गेले 17च्या घरामध्ये. अजून एक वाईट बॉल. चार चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती आपण पाहतोय 18 धावा. अजून एक या ठिकाणी जर मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये वापसी होऊ शकतो. हे दोन्ही चेंडू खूप निर्णायक असतील. जय भवानी वंकणपाडा टीम करता. मिलिंद ऑन स्ट्राइक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. ओहो, झाली आहे संतोष मशेकडनं पुन्हा एकदा मिस्टेक. झेल होता परंतु कॅरी करू शकलं नाहीये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण पाहिलं तर मग बॉलला कदाचित थोडस पकडलं होतं परंतु बॉलचं स्पीड थोडस आपण पाहिलं तर जास्त होतं. त्याच कारणास्तव झेल मात्र झाला आहे ड्रॉप. सॉफ्ट पॅडने यावेळेस वलवलंय. वन बाउन्स न चेंडू जाईल सीमा पार आणि येतोय चौकार. चौकारने धावसंख्या पोहोचली आहे एकंदर आपण पाहिलं तर 23 आकड्यावरती. इथून अजूनही जिंकण्याकरता 12 चेंडू आणि धावांची गरज असणार आहे ती म्हणजेच 39 धावा. 12 चेंडू मध्ये अजून सुद्धा 39 धावा बनवायचे. जवळजवळ 62 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. चला घाई करा. अजून आपण पाहिला तर इथून मग दिल्ली खूप दूर आहे परंतु दिल्ली पर्यंत जर प्रवास करायचा असेल तर आता मात्र एकच पर्याय, हवाई हल्ला. आकाश पहिला बॉल ऑन साइडला उडवलाय आणि अगदी आमच्या समालोचन कक्षाला हा मान वंदना देणारा षटकार. धावफलक पोहोचले गेले ते म्हणजेच 29 आकड्यावरती. अशा प्रकारचे जर चेंडू हाताळले गेले तर निश्चितच अडचणी वाढू शकतील. बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता परंतु पाहूया पंच सहमत आहेत की मग नाही. ये देखो आ गए फिर एक बार तीसरे महल में पहुंच गए हमारे अंपायर. फेअर डिलिव्हरी आहे. अपकटर बॉल पाहायला मिळालाय. हलकासा बॉल आपण पाहिला तर डिलिव्हर झाल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेने निघला गेलाय. वेळेस आपण पाहतोय अजून एक डॉट बॉल. पहिल्या बॉल वरती आपण पाहिलं तर मग 6 परंतु त्याच्यानंतर हा मोठा कमबॅक देखील पहा. सुंदर बॉलिंग पाहायला मिळते आकाश कर्ण. अजून एक मस्त बॉल पाहायला मिळतोय. चांगला कमबॅक पाहायला मिळतो. बॅक टू बॅक 3 चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये खेळले गेले. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग फुलटॉस होता त्याचा भरपूर समाचार उचलला परंतु त्याच्यानंतरचे 3 बॉल
अप्रतिम राहिले गेलेत. त्यावेळेस हा वाईट बॉल. एवढंच आपण पाहतोय ऑन साइडला खेळले ते एक धावेगानं पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथून मात्र 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक पोहोचलं जाते ते म्हणजेच 32 आकड्यावरती. पुढील बॉल अजून एक हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटकाची झाली या समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहतोय 32. 32 धावा. इथून जिंकण्याकरता अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. 6 बॉल 30. आज सह्याद्री स्पोर्ट वाफाणे संघ देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यजमान संघ रमेशजी राय त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. 32 धावा ऑन द स्कोर बोर्ड आपल्याला पाहायला मिळतात आणि जिंकण्याकरता 6 बॉल 30 ची गरज आहे. आणि रमेशजी राय त्यांच्याकडे निश्चितच जे आपण टॉवर फॅन कूलर या ठिकाणी आहेत ते स्पॉन्सर केले गेले त्या स्पर्धेकरता त्यांचा देखील आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. असंच सदैव प्रेम असू द्या सह्याद्री स्पोर्ट वाफाणे या संघावरती. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. बॉलरच्या हातामध्ये जर बॉल आला तर डिझमॅन पण थांबायचं आहे. मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज सायकल आहे हे देखील विसरू नका. त्याच्यासाठी चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. इथून एक सिंगल मात्र पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचलं गेलं 39 आकड्यावरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 23 धावांची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. 4 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. इथून 4 मोठे स्ट्रोक मात्र खेळावे लागतील. विकासजी वायडा आहेत आणि त्यांनी भरपूर मॅन ऑफ द सिरीज मात्र या परिसरामध्ये घेतल्यात. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. प्रवीण पुढे आलेत. रवी देखील होते बॅकअप साठी परंतु ओ हो 3 धावा या पलून पूर्ण केलेत. आता मात्र 3 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. जगदीश लाखात सरांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. वेलकम, स्वागतम. आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता सन्मान चिन्ह जे आहेत ते स्पॉन्सर केले गेलेत. पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू जाईल डिक्लेरेशन झोन मध्ये. आता मात्र औपचारिकता राहिली या मॅच मध्ये. पूर्णपणे कमबॅक केला आहे. रुपा बॉईज उंबराली नाला सोपारा या परिसरातील बिलॉंग करते ही टीम आणि चांगला खेळ मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा 2 धावा. मात्र शेवटचा बॉल शिल्लक आहे. यानंतर आपण दुसऱ्या फेरीतील मॅच पाहणार आहोत.
तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर मग सामना जिंकलाय तो म्हणजेच विजयदीप खोपरेपाडा या संघानं. यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी विरुद्ध त्यांचा मॅच झाला होता, परंतु यंग मराठा स्पोर्ट चिंचोटी या संघाला त्यांनी मागे ठेवलंय या स्पर्धेमध्ये. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहिलं तर सामना जिंकलाय कृपा देवी बॉईज उंबराले या संघानं. हार्डक टीम जय भवानी वंगणपाडा, गिरथोले ब्रदर्स अँड ऑल प्लेयर्स. अप्रतिम खेळ आपला देखील राहिला या सह्याद्री चषकामध्ये. मागच्या वर्षी आपण पाहिलं तर मग जय भवानी वंगणपाडा संघ अंतिम 5 मध्ये पाहायला मिळाला होता, परंतु या वर्षी आपण पाहिलं तर मग या पहिल्या मॅच मध्ये त्यांचा प्रवास मात्र थोडासा मागे राहिलाय. चला टॉस साठी या. रूपादेवी बॉईज उंबराळे टीमचा संघ